जर एखाद्या इतिहासकाराला खऱ्या अर्थानं गोंधळात टाकायचं असेल ना, तर त्यांना बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल प्रश्न विचारायला हवा. म्हणजे एका बाजूला अशी एक व्यक्ती दिसते, जिने जगातल्या सर्वात बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. ज्यांना ब्रिटिशांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं. अगदी तेच. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर तीच व्यक्ती स्वतःच्याच समाजातल्या मुलींच्या शिक्षणाला कडाडून विरोध करताना दिसते. एका बाजूला रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना एकत्र करणारा आक्रमक आंदोलक, तर दुसऱ्या बाजूला मंडालेच्या अंधाऱ्या तुरुंगात बसून खगोलशास्त्र आणि वेदांवर अतिशय गुंतागुंतीचे ग्रंथ लिहिणारा एक शांत तत्वज्ञ. हो, म्हणजे हे सगळं एकाच माणसात कसं असू शकतं हा प्रश्न पडतोच. हा खऱ्या अर्थाने इतिहासातील एक प्रचंड मोठा वैचारिक गुंता आहे. हो ना. माणसाचा स्वभाव कसा असतो की आपल्याला गोष्टी एका विशिष्ट साच्यात पाहायला आवडतात. एक तर माणूस पूर्णपणे हिरो असावा किंवा पूर्णपणे विलन. बरोबर. ब्लॅक अँड व्हाईट. अगदी. पण जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या सुरुवातीच्या पर्वात प्रवेश करतो तेव्हा ही साचेबद्ध गणितं पूर्णपणे कोलमडून पडतात. टिळकांचं व्यक्तिमत्व कोणत्याही एका व्याख्येत बसतच नाही. आणि आपला उद्देश केवळ पाठ्यपुस्तकातील तारखा वाचून दाखवणे हा अजिबात नाहीये. तर एका सामान्य गणित शिक्षकाचा हा जो थक्क करणारा प्रवास आहे तो नेमका कसा घडला हे समजून घ्यायचंय. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विचारांमधील जे प्रचंड मोठे विरोधाभास आहेत त्यामागचं लॉजिक काय होते याचे तटस्थपणे विश्लेषण करायचंय. हो, ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या जीवनापासून. ज्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक होते, त्यांचा जन्म 1856 मध्ये रत्नागिरीत झाला. त्यांचं कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. पण इथून पुढची त्यांची वाटचाल मला खूप इंटरेस्टिंग वाटते. ती वाटचाल कोणत्याही सामान्य तरुणासारखी नक्कीच नव्हती. अजिबात नाही. बघा, 1877 मध्ये त्यांनी गणितात BA पूर्ण केले आणि लगेच 1879 मध्ये कायद्याची म्हणजेच LLB ची पदवी मिळवली. बरोबर. आता गणिताची पदवी आणि कायद्याचं शिक्षण घेतलेला तरुण साहजिकच एखाद्या उत्तम सरकारी नोकरीत किंवा वकिलीत रमेल असं कुणालाही वाटेल. पण तसं न होता या तरुणाने चक्क शाळा आणि छापखाना सुरू केला. हो, हा एक खूप मोठा शिफ्ट होता. त्यांनी हे अचूक ओळखले होते की ब्रिटिशांशी लढण्यासाठी तलवारीची नाही तर विचारांची गरज आहे. आणि यासाठी त्यांनी 1880 मध्ये आगरकर, चिपळूणकर आणि नामजोशी यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुण्यात. पुढे याच गटाने 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले, जिथे ते स्वतः गणित शिकवायचे. होय, ते गणिताचे प्राध्यापक होते. पण हे करत असतानाच 1881 मध्ये त्यांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र सुरू केली. मला हे सगळं एखाद्या आजच्या काळातील एज्युकेशन आणि मीडिया स्टार्टअप सारखं वाटतंय. हो, तुम्ही जो स्टार्टअपचा संदर्भ दिलात तो अगदी चपखल आहे. पण मला इथे एक सांगा, शिक्षण आणि पत्रकारिता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू करण्यामागे नेमकी काय रणनीती होती? हे 2 वेगळे ट्रॅक का? यामागे एक अतिशय स्पष्ट आणि दुहेरी रणनीती होती. कारण ते एकाच वेळी 2 वेगवेगळ्या पिढ्यांना आणि उद्दिष्टांना टार्गेट करत होते. जर आपण शिक्षणाचा विचार केला तर ते भविष्यासाठीचे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट होते. अच्छा, म्हणजे पुढच्या पिढीसाठी. अगदी. ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेतून फक्त कारकून तयार होत होते. टिळकांना अशी एक पिढी घडवायची होती जिच्यात भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाची बीजं रोवली जातील. हा झाला शाळेचा भाग. पण वर्तमान काळात जे ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक कायदे होते त्यांना थेट भिडण्यासाठी आणि आजच्या पिढीला जागृत करण्यासाठी एक तात्काळ प्रभावी हत्यार हवं होतं. आणि ते हत्यार म्हणजे वृत्तपत्र. अगदी बरोबर. आणि त्यातही त्यांनी 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये वृत्तपत्र काढली, केसरी मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून. यामागेही काही खास कारण होतं का? हो, आणि इथली सर्वात रंजक गोष्ट तीच आहे. केसरी हे सामान्य मराठी माणसासाठी होते. त्याची भाषा अत्यंत साधी, आक्रमक आणि थेट हृदयाला भिडणारी होती. म्हणजे लोकांना पेटवून उठवण्यासाठी. होय, यातून त्यांनी लोकांच्या भावनांना आणि अस्मितेला हात घातला. याउलट मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं. त्याचा उद्देश ब्रिटिश सरकार, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील उच्चभ्रू शिक्षित वर्ग यांच्यापर्यंत पोहोचणे हा होता. अच्छा, म्हणजे टार्गेट ऑडियन्स वेगळा होता. अगदी. मराठाची भाषा कायदेशीर, तार्किक आणि धोरणांवर अत्यंत अभ्यासपूर्ण टीका करणारी होती. म्हणजे एका बाजूला ते रस्त्यावरच्या माणसाला केसरीतून जागृत करत होते
आणि दुसऱ्या बाजूला मराठातून ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत कायदेशीर आव्हान देत होते. क्या बात आहे. म्हणजे शिक्षणानं विचार घडवायचा आणि वृत्तपत्रांनी त्या विचारांना धार द्यायची, अशी ही एक इकोसिस्टम त्यांनी तयार केली होती. हो, ही पूर्णपणे एक इकोसिस्टमच होती. म्हणजे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची सिस्टम तयार झाली. पण इथेच खाली अडचण सुरू होते ना. तुम्ही वृत्तपत्रातून कितीही प्रक्षोभक लिहिलं तरी त्या विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांना प्रत्यक्ष एकत्र कसं आणणार? हा खूप मोठा प्रश्न होता त्या काळात. कारण ब्रिटिशांनी राजकीय सभांवर आणि लोकांच्या एकत्र जमण्यावर अत्यंत कडक निर्बंध घातले होते. कलम 144 सारखी परिस्थिती होती ना. अगदी बरोबर. आणि तिथेच त्यांच्या राजकीय कौशल्याचा खरा कस लागला. लोकांना एकत्र आणायचे आहे, पण ब्रिटिश कायद्याच्या कचाट्यातही सापडायचे नाही. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. 1894 मध्ये त्यांनी जे पाऊल उचलले ते मला इतिहासातील सर्वात हुशार लूप होल किंवा कायद्यातील पळवाट वाटते. हो, तो एक मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी काय केलं तर तोपर्यंत घरोघरी अत्यंत खाजगी स्वरूपात साजरी होणारी गणपती पूजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपात बाहेर आणली. आणि पाठोपाठ 1895 मध्ये त्यांनी श्री शिवजयंती उत्सव आणि श्री शिवाजी फंड कमिटी सुरू केली. हे म्हणजे ब्रिटिश कायद्याला अक्षरशः हॅक करण्यासारखं आहे. हॅकिंगच म्हणता येईल याला. ब्रिटिशांचा राजकीय सभांना विरोध आहे ना, मग आपण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे करूया. खाजगी प्रथेचं थेट राजकीय व्यासपीठात झालेले हे रूपांतर मला खरोखरच अचंबित करतंय. पण ब्रिटिशांना हे लक्षात आलं नाही का? ब्रिटिशांना हे नक्कीच लक्षात येत होतं, पण त्यांची एक मोठी अडचण होती. कोणती? 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने एक धोरण स्वीकारले होते की भारतीयांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, कारण त्यामुळे लोक अधिक भडकतात. अरे वा, म्हणजे त्यांनी बरोबर नस पकडली. अगदी. टिळकांनी नेमकी हीच नस पकडली. यामागे एक अत्यंत सखोल अशी वाय दडलेली आहे. ब्रिटिशांच्या सेन्सरशिपला चकवा देण्यासाठी त्याने धर्माला एक ढाल म्हणून वापरले. क्लेव्हर. या उत्सवांमध्ये कीर्तने, पोवाडे, भाषणे आणि मेळे आयोजित केले जायचे. वरवर पाहता हे धार्मिक कार्यक्रम वाटत, पण या कीर्तनांमधून अत्यंत कुशलतेने राष्ट्रवादाचा, स्वातंत्र्याचा आणि ब्रिटिश अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रचार केला जात असे. आणि लोकही मोठ्या संख्येने येऊ लागले. हो ना. सार्वजनिक गणेशोत्सवाचा एक खूप मोठा उद्देश समाजातील सर्व जाती धर्माच्या, सर्व स्तरांतील लोकांना एकाच व्यासपीठावर आणणे हा होता. जेव्हा लोक घराच्या 4 भिंतींतून बाहेर पडून चौकात एकत्र येऊ लागले, तेव्हा आपण एक आहोत ही सामूहिक ताकद त्यांच्यात निर्माण झाली. म्हणजेच त्यांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले. ब्रिटिशांना कायद्याच्या चौकटीत अडकवले आणि समाजातल्या वेगवेगळ्या गटांना एकत्र केले. बरोबर. आणि जेव्हा तुमच्या मागे अशी एक मोठी लोकचळवळ उभी राहते, तेव्हा साहजिकच तुमचा राजकीय आत्मविश्वास वाढतो. याच आत्मविश्वासातून त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मवाळ नेत्यांशी संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष अटळ होता. 1890 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण त्यावेळची काँग्रेस म्हणजे वर्षातून एकदा भेटून ब्रिटिशांना अर्ज आणि विनंत्या करणारी संघटना होती. या मवाळ धोरणाला टिळकांचा कडाडून विरोध होता. कारण टिळकांचे स्पष्ट मत होते की स्वातंत्र्य ही ब्रिटिशांकडे भीक मागून मिळण्याची गोष्ट नाही. अर्ज करून स्वातंत्र्य कधीच मिळत नसते. त्यासाठी हक्क मागावा लागतो आणि प्रसंगी संघर्ष करावा लागतो. आणि या संघर्षाची ठिणगी खऱ्या अर्थाने पडली ती 1905च्या बंगालच्या फाळणीनंतर. या घटनेनंतर देशात जो संतापाचा स्फोट झाला, त्यात टिळक केवळ महाराष्ट्राचे नेते न राहता राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते म्हणून उदयास आले. होय, त्यांची उंची खूप वाढली. यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण अशी चतुसूत्री मांडली. म्हणजे केवळ ब्रिटिशांना विरोध नाही, तर स्वतःची पर्यायी व्यवस्था उभी करणे. अगदी बरोबर. यावेळी त्यांना पंजाबमधून लाला लजपतराय आणि बंगालमधून बिपिनचंद्र पाल यांची साथ मिळाली. हेच ते लाल बाल पाल जहाल त्रिकूट. पण या जहाल विचारसरणीमुळे मवाळ नेत्यांसोबतचा वाद एवढा विकोपाला गेला की 1960च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. मी वाचले आहे की त्या अधिवेशनात अक्षरशः खुर्च्या आणि जोडे बिरखावले गेले होते. होय, ते अधिवेशन भारतीय राजकारणातील एक अतिशय नाट्यमय आणि निर्णायक वळण होते. मवाळ गटाला वाटत होते की ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून हळूहळू संविधानिक मार्गाने हक्क मिळवावेत, जे टिळकांना अजिबात मान्य नव्हतं. अगदी. टिळकांचा आणि जहाल गटाचा यावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांना स्वराज्य हे तात्काळ आणि संपूर्ण हवे होते. हा 2 वेगवेगळ्या विचारप्रणालींचा थेट संघर्ष होता.
आणि याच स्वराज्य शब्दावरून या नोट्समध्ये एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोणती? आपण लहानपणापासून शाळेत अत्यंत अभिमानाने घोषणा शिकलो आहोत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपल्या मनात ही घोषणा म्हणजे थेट लोकमान्य टिळक असेच समीकरण आहे. पण या नोट्सनुसार ही घोषणा मूळची टिळकांची नसून त्यांचे सहकारी काका बाप्टिस्टा यांनी तयार केलेली होती. हो, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? एखादी घोषणा दुसऱ्याने लिहिलेली असते आणि ती इतिहासात एका वेगळ्याच नेत्याच्या नावाने अजरामर होते, हे कसं शक्य आहे? राजकारणात आणि जनआंदोलनात या गोष्टी कशा काम करतात हे समजून घेणे इथे महत्वाचे आहे. घोषणा कोणीही लिहिली असली, ती कागदावर पहिल्यांदा कोणीही उतरवली असली, तरी ती घोषणा रस्त्यावरच्या सामान्य माणसाच्या काळजापर्यंत पोचवणे हे येरागबाळ्याचे काम नसते. बरोबर आहे. त्या घोषणेला एका मंत्राचं स्वरूप देणे, तिच्यात प्राण फुंकणे आणि त्या एका वाक्याभोवती संपूर्ण देशाला उभे करणे, यासाठी एका प्रचंड मोठ्या नेतृत्वाची गरज असते. टिळकांकडे ती ताकद आणि ते मास अपील होते. म्हणजेच त्यांनी ती लोकांपर्यंत पोहोचवली. हो, त्यांनी ही घोषणा केवळ लोकप्रियच केली नाही, तर ती एका जनआंदोलनाची ओळख बनवली. हा तो काळ होता जेव्हा काँग्रेस ही केवळ उच्चभ्रू, कोट पॅन्ट घातलेल्या शिक्षित वर्गाच्या बैठकीपुरती मर्यादित न राहता ती खऱ्या अर्थाने रस्त्यावरची चळवळ बनू लागली होती. आणि या बदलाचं मुख्य इंजिन टिळक होते. आणि साहजिकच जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनमानसात असंतोष निर्माण करता, तेव्हा ब्रिटिश सरकार शांत बसणं शक्यच नव्हतं. त्यांना टिळकांची प्रचंड धास्ती वाटू लागली होती. अगदी धडकीवरली होती त्यांना. म्हणूनच ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना थेट भारतीय असंतोषाचे जनक ही पदवी देऊन टाकली. ब्रिटिशांनी टिळकांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचे अनेक खटले चालवले, विशेषतः 1897, 1909 आणि 1916 मध्ये. केसरीमध्ये अत्यंत प्रक्षोभक लेख लिहिले. ब्रिटिशांनी हत्येचा थेट संबंध या लेखांशी जोडला आणि त्यांना 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. पण याहूनही मोठा आणि भयानक खटला होता 1908-1909चा. हो, तो सर्वात गाजलेला खटला. क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरमध्ये जो बॉम्ब टाकला, त्या कृतीचे टिळकांनी केसरीतून समर्थन केलं. याचा परिणाम म्हणून त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आणि म्यानमारमधील मंडलेच्या तुरुंगात तब्बल 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. भयानक शिक्षा होती ती. आणि जाता जाता एक वेगळीच रंजक गोष्ट सांगते. 1908 आणि 1916च्या या खटल्यांमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. विचार करा, इतिहासाची ही किती अनपेक्षित वळणे आहेत. होय, तात्कालीन राजकीय आणि कायदेशीर समीकरणांचे हे एक अतिशय उत्तम आणि गुंतागुंतीचे उदाहरण आहे. पण मला एका गोष्टीचे प्रचंड आश्चर्य वाटते. मंडालेसारख्या भयानक तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात तब्बल 6 वर्ष एकांतवास. असा विचार करा, आज आपल्याला घरात एक दिवस इंटरनेटशिवाय राहावे लागले किंवा खोलीत एकटा बसावं लागलं तर आपण वेडे होतो. खरंय. इथे एका माणसाला 6 वर्षे जगापासून तोडून ठेवले जाते. कोणताही सामान्य माणूस अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून पडला असता. पण टिळकांनी तिथे बसून काय केले? त्यांनी तिथे लिखाण केलं. हो, त्यांनी तिथे गीता रहस्यासारखा प्रचंड मोठा आणि गहन ग्रंथ लिहिला. एवढंच नाही तर दी आर्क्टिक होम इन द वेदाज आणि द ओरियन हे ग्रंथ लिहिले, ज्यातून त्यांनी भौगोलिक पुरावे आणि नक्षत्रांवरून वेदांचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला. हे खरंच थक्क करणार आहे. हे म्हणजे एखाद्या भयानक तुरुंगात राहून स्वतःची PhD पूर्ण करण्यासारखे आहे. एखादा माणूस एवढा मानसिक समतोल कसा राखू शकतो? हीच तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेची आणि मानसिक कणखरपणाची खरी ओळख आहे. त्यांनी या तुरुंगवासाचा वापर केवळ एक शिक्षा भोगण्यासाठी नाही, तर बौद्धिक प्रतिकाराचं एक साधन म्हणून केला. बौद्धिक प्रतिकार, भारी शब्द आहे हा. हो, आणि जर आपण गीता रहस्याचा थोडा सखोल विचार केला तर तो केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, त्यामागे खूप मोठे राजकीय लॉजिक आहे. म्हणजे धार्मिक ग्रंथातून राजकारण, ते कसं? बघा, त्यांनी भगवद्गीतेचा जो अन्वयार्थ लावला तो त्या काळातील राजकीय परिस्थितीला अत्यंत साजेसा होता. त्यांनी संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोगावर भर दिला. म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करणं. अगदी, फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पाडणे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले, तसेच टिळकांनी या ग्रंथातून भारतीयांना सांगितले की देशासाठी लढणे, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे केवळ एक राजकीय कृत्य नाही, तर ते तुमचे कर्तव्य आहे, तो तुमचा कर्मयोग आहे. अरे बापरे. एका अर्थाने त्यांनी राजकीय लढ्याला
एका आध्यात्मिक आणि नैतिक कर्तव्याची जोड दिली. त्यामुळे सामान्य माणसाला वाटू लागलं की आपण जे वंड करत आहोत त्याला धर्माची आणि नीतीची मान्यता आहे. हे खरोखरच अफाट आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा, अगदी धर्माचा आणि तत्वज्ञानाचा वापर स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी केला. पण आता आपण या चर्चेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक मोठा विरोधाभास पाहायचा आहे. ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. हो, जसे आपण सुरुवातीला म्हणालो होतो की हे गणित इतकं सोपं नाही. आतापर्यंत आपण एका अत्यंत लढाऊ क्रांतिकारक नेत्याचं चित्र पाहिले, पण आता आपण त्यांच्यातील त्या सनातनी बाजूकडे वळणार आहोत जी पचवायला आजच्या काळात थोडी जड जाते. होय, आणि इतिहासाचे तटस्थपणे विश्लेषण करताना आपण केवळ सोयीस्कर गोष्टी निवडून चालत नाही. आपल्याला दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात. अगदी बरोबर. या नोट्समध्ये मुख्य परीक्षेसाठीच्या विश्लेषणात्मक मुद्द्यांमध्ये हे अत्यंत स्पष्टपणे दिले आहे की राजकीय चळवळीत टिळक अत्यंत जहाल असले तरी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ते अत्यंत सनातनी होते. त्यांनी पुण्यातील अनेक पुरोगामी आणि सुधारणावादी प्रवाहांना तीव्र विरोध केला होता. उदाहरणादाखल 1891 मध्ये आलेल्या संमती वयाच्या विधेयकाला त्यांनी प्रखर विरोध केला होता. ज्याला आपण एज ऑफ कन्सेंट बिल म्हणतो. हो, या विधेयकामुळे मुलींचे विवाहाचे आणि सहवासाचे वय 10 वरून 12 वर्ष केले जाणार होते. एवढेच नाही तर 1885 मध्ये सुरू झालेल्या मुलींच्या हायस्कूललाही त्यांनी विरोध दर्शवला होता. बरोबर. हिंदू स्त्रियांनी आधुनिक शिक्षण घेण्याऐवजी कुटुंबावर आणि घरावर लक्ष केंद्रित करावे असे त्यांचे मत होते. याशिवाय ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज यांनी चालवलेल्या सामाजिक सुधारणांना आणि विशेषतः ब्राह्मणेतर शिक्षणालाही त्यांचा विरोध होता. हा एक अत्यंत संवेदनशील भाग आहे त्यांच्या चरित्राचा. स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगत आहात आणि दुसरीकडे स्वतःच्या समाजात होणाऱ्या पुरोगामी बदलांना, विशेषतः महिला आणि बहुजनांच्या शिक्षणाला तुम्ही विरोध करत आहात. आपण ह्या दोन पूर्णपणे परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचा मेळ कसा घालायचा? तुमचा हा गोंधळ स्वाजिक आहे आणि यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. याचं उत्तर शोधताना आपल्याला आजच्या मूल्यव्यवस्थेतून त्यांच्याकडे न बघता त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करावे लागते. टिळकांची यामागची जी भूमिका होती तिचे लॉजिक आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा या वादाभोवती फिरते. म्हणजे त्यांना सामाजिक सुधारणा नकोच होत्या का? तसे थेट म्हणता येणार नाही, पण त्यांचा मुख्य आक्षेप हा होता की ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेने भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबींमध्ये कायदे करून हस्तक्षेप का करावा. अच्छा, म्हणजे आमचे घर आमचे नियम. अगदी तेच. परकीय सत्तेने आपल्यासाठी कायदे करावेत हे त्यांना राजकीयदृष्ट्या अमान्य होते. त्यांच्या मते पारतंत्र्यात असलेल्या समाजात आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवणे हे सर्वोच्च ध्येय असायला हवे. एकदा का आपण स्वतंत्र झालो की आपण आपले सामाजिक प्रश्न स्वतः सोडवू. पण मग त्यांनी स्वतःहून या सुधारणांना पाठिंबा का नाही दिला? तिथे त्यांची काही राजकीय गणिते होती. स्वातंत्र्याच्या या एवढ्या मोठ्या लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांना, विशेषतः जो मोठा बहुसंख्य सनातनी वर्ग होता, त्याला एकत्र ठेवायचं असेल तर त्यांना दुखावून चालणार नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. म्हणजे चळवळ टिकवण्यासाठी. हो. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरल्यास समाजात फूट पडेल आणि स्वातंत्र्याचा लढा कमकुवत होईल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे राजकीय स्वातंत्र्य आधी या ध्येयापोटी त्यांनी सामाजिक स्तरावर सनातनी विचारांना चिकटून राहणे पसंत केले. आपण आजच्या पुरोगामी दृष्टिकोनातून त्यांच्या या भूमिकेवर नक्कीच टीका करू शकतो, पण तत्कालीन परिस्थितीत या भूमिकेमागे असा एक राजकीय युक्तिवाद होता हे आपण स्रोतांच्या आधारे समजून घेतलं पाहिजे. हा खरोखरच एक अत्यंत तटस्थ आणि महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आपण भूतकाळातील घटनांचे केवळ मूल्यमापन करण्याऐवजी त्यामागील का आणि कसे समजून घेणे गरजेचे आहे. नक्कीच. तर या सर्व प्रदीर्घ, वादळी आणि गुंतागुंतीच्या प्रवासानंतर 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरची एक अतिशय सूचक घटना या नोट्समध्ये दिली आहे. काय आहे ती? महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणजेच मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असे संबोधले. हे विधान खूपच अर्थपूर्ण आहे, कारण आपण जाणतो की गांधीजी आणि टिळक यांच्यात मार्गांवरून आणि साधनांवरून नेहमीच मोठे मतभेद असायचे. हो ना. तरीही एका राजकीय विरोधकाने दिलेली ही खूप मोठी पोचपावती आहे. कारण टिळकांनीच खऱ्या अर्थाने काँग्रेसला उच्चभ्रू लोकांच्या बंद खोल्यांमधून बाहेर काढून रस्त्यावरची लोकचळवळ बनवली होते. अगदी.
त्यांनी जे जनआंदोलनाचे आणि सर्वसामान्यांना सामावून घेण्याचे तंत्र विकसित केले, तोच भविष्यातील गांधी युगाचा आणि स्वातंत्र्य लढ्याच्या पुढील टप्प्याचा भक्कम पाया ठरला. आणि ते लखनौ करारातूनही दिसतं. हो, 1916च्या लखनौ कराराद्वारे त्यांनी मवाळ गटाशी आणि मुस्लिम लीगशी जुळवून घेत ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली होती. हेही त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे उदाहरण आहे. बरोबर. ज्या विद्यार्थ्यांसाठी ह्या नोट्स आहेत त्यांच्यासाठी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने टिळकांचे ग्रंथ, खटल्यांची वर्षे आणि चतुसूत्री या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. पण आता या सर्व चर्चेच्या शेवटी आपण एका वेगळ्याच विचारावर येऊन थांबणार आहोत. बघा, टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे सामाजिक सुधारणांपेक्षा जास्त महत्त्वाचे होते. तर दुसऱ्या बाजूला जे समाजसुधारक होते त्यांच्या मते समाजातील विषमता दूर केल्याशिवाय, समाज सुधारल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नव्हता. हा खूप जुना वाद आहे. पण मग विचार करा, जेव्हा एखाद्या देशाला खरोखरच स्वातंत्र्य मिळतं आणि तो सामायिक शत्रू म्हणजे ब्रिटिश देश सोडून निघून जातो, तेव्हा काय होतं? हा खरोखरच एक अतिशय ज्वलंत आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. स्वातंत्र्यानंतर हा राजकीय विरुद्ध सामाजिक सुधारणांचा संघर्ष संपतो की तोच देशांतर्गत राजकारणाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू बनतो? जो समाज पारतंत्र्यात एका सामायिक शत्रूविरुद्ध एकजुटीने लढला, तो स्वातंत्र्यानंतर स्वतःच्याच आतील समाज न्यायाच्या प्रश्नांवर कसा मार्ग काढतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच. आजची चर्चा आपण त्या गणिती साच्याच्या उदाहरणाने सुरू केली होती, जिथे इतिहास सोपा वाटतो. पण इतिहासाची खरी मजा ही त्यातील हीच गुंतागुंत सोडवण्यात आहे. हाच प्रश्न आणि विचार सोबत घेऊन इतिहासाच्या असाच अनेक रंजक पैलूंचा शोध घेत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या खोलवर चर्चेसह.